सर या ठिकाणी एक विचार असं वाटतं, की आज या ठिकाणी युवक आणि युवती या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतायत. त्यांना एक समुपदेशन संदेश म्हणून आपण या ठिकाणी सेवानिवृत्त प्राचार्य आहात, कारण की आपला अनुभव या ठिकाणी बोलतोय. काय संदेश देणार? हे बघा माझं म्हणणं तर नेहमीच आहे किंवा ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला थोडंसं मेहनत करायला थोडंसं कठीण जातं. ज्याचं पोट रिकामं आहे ते मेहनत करतो आणि पुढे जातो. पण तरी मला युवतींना असा संदेश द्यावासा वाटतो, की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काम करा. चांगलं काम करा. भरपूर सारा अभ्यास करा. ज्ञान घ्या आणि तुम्हाला जो पटेल तो व्यवसाय करा. उपाशी राहू नका. आई-वडिलांच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका. इतरांच्या भरोश्यावर राहू नका. कारण जग फार पुढे चाललेलं आहे आणि यामध्ये जर युवक-युवती जर असे भरकटले, तर फार मोठे प्रॉब्लेम तयार होतील. म्हणून आहे त्या ठिकाणी विशेषतः आई-वडिलांची सेवा करा आणि तुम्हाला योग्य वाटते ते काम करा. भलेही कमी मजुरी मिळत असेल, कारण पोटाला काही जास्त लागत नाही. आपली पोटाची खळगी भरण्याला फार काही अन्न लागत नाही आणि तेवढं आपण सहज कुठेही कमावू नाही, आज शकतो. स्वप्न फार मोठे हां. बघतायत. तर ते चुकीचं आहे आणि बघणं आवश्यकच आहे. त्याचं काही परंतु पूर्ण न झाल्यानंतर मग त्यामध्ये हॅरासमेंट तयार अच्छा. व्हायला नको, असं मला वाटतं. आणि विशेषतः व्यसन कोणत्याही प्रकारचं नको. कोणत्याही प्रकारचा गुटखा नको. व्यसनमुक्त राहावं. कोणत्याही प्रकारचं व्यसन नको. तुम्हाला व्यसन पाहिजे शिक्षणाचं. तुम्हाला व्यसन पाहिजे पैसा कमावण्याचं चांगल्या वाचनाचं. पद्धतीनं. वाचनाचं. भरपूर सारे पुस्तकं आता बघा या ठिकाणी माझ्याकडे तर लायब्ररी आहे माझ्याकडे. भरपूर सारी पुस्तकं आहेत. सर्व पुस्तकं वाचलेली आहेत. तर हे मुलांनी जर आणि वाचतच नाही मुलं, सर्वजण मोबाईल घेऊन बसतात. ते पॉसिबल होणार नाही पुढे जाण्यासाठी. सर या ठिकाणी एक प्रश्न आहे, एक शेवटचा, की वृद्धाश्रमांची संख्या या ठिकाणी वाढते. त्याला एक कमी घट त्याच्यामध्ये आणण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत? एक सामाजिक प्रश्न आहे. बरोबर. वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला राजेश भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो, की ग्रामीण भागामधले मुलं त्यांनी त्यांचे आई-वडील कधीच वृद्धाश्रमात टाकलेले नाहीये. बरोबर, राइट. त्यानंतर मुस्लिम समाजामधले लोकं जे आहेत, त्यांनी त्यांचे आई-वडील कधीच वृद्धाश्रमामध्ये टाकलेले नाहीयेत. त्यामुळे हा विचार करणं फार गरजेचं आहे. विशेषतः ही जी काही फ्लो जो आहे, तो शहरी भागामध्ये जास्त आहे. याचा अर्थ शहरातल्या मुलांना आई-वडील नकोसे झालेले आहेत. कारणं वेगवेगळे असतील. त्याच्यात आई-वडिलांचं चुकत असेल, मी असं काही म्हणणार नाही. परंतु जनरली आपण आपल्या आई-वडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. कारण आपण केव्हातरी आई-वडील होणार आहोत आणि आपल्यावर ती वेळ येणार आहे. जर आपल्याला जर एखाद्या मुलानं वृद्धाश्रमात टाकलं, तर आपल्याला काय वाटेल? ही भूमिका आपण आपल्या आई-वडिलांसोबत जपली पाहिजे. तर वृद्धाश्रम वाढायलाच नको. माझं तर म्हणणं आहे, जर शिक्षण चांगल्या दर्जाचं दिलं, तर वृद्धाश्रम निर्माणच नाही होणार. करेक्ट. शाळांमध्ये जर ही भूमिका मांडली, शाळांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं नैतिकतेचं जर शिक्षण म्हणजे जर दिलं प्राथमिक शिक्षण करणं हां, गरजेचं आहे. तर वृद्धाश्रम निर्माणच नाही होणार. म्हणून त्यामुळं वृद्धाश्रम तर व्हायलाच नको. ही चा पण प्राथमिक शिक्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी खेडेकर साहेबांचं मत या ठिकाणी आलेलं आहे. इंग्रजीच्या विषयासंदर्भामध्ये आपलं काय भाव आहे? अ, मला आठवतं ज्यावेळेस इंग्रजी शाळा सुरू केल्या होत्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी मंत्रालयामध्ये मंत्री होते त्यावेळेस ते शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे. त्यांनी प्रथमतः पहिल्या वर्गापासून इंग्रजी सुरू केलं. त्याच्याही अगोदर ज्यावेळेस आम्ही मीटिंग घ्यायचो, तर खेडेकर साहेबांनी पहिल्या वर्गापासून इंग्रजी कसं झालं पाहिजे, याचे धडे आम्हाला त्यावेळेस शिक्षकांना त्यावेळेस दिले त्याच्या अगोदर. त्याच्या मला तर वाटतं कदाचित हेच धडे त्यांनी रामकृष्ण मोरे साहेबांना दिले असावेत. आता ते वारलेले आहेत. तर आणि त्याचमुळे त्यांनी पुढे केला असावा असं मला 100% वाटतं आणि त्यांच्याच धोरणामुळे कारण त्यांनी बालवाडीचा अभ्यासक्रम केला खेडेकर साहेबांनी. प्राथमिक शिक्षण कशा दर्जाचं असावं हे दिलं. तर हे साहेबांमुळेच झालं असावं असं मला 100% वाटतं. भाऊ तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, ज्या गावचा पहिला वर्ग चांगला, हो, ते गाव चांगलं. करेक्ट. पहिल्या वर्गाला जर एखादा चांगला शिक्षक मिळाला, दर्जेदार शिक्षण जर मिळाला, तर ते गाव 100% पुढे जाईल. ही माझी गॅरंटी. म्हणून प्रत्येक गावानं असं धोरण घेतलं पाहिजे, की माझ्या पहिल्या वर्गाचा शिक्षक चांगला असला पाहिजे. पुढं काय व्हायचं ते नंतर बघू आपण. नाही, आज या ठिकाणी आपण जे वावरतोय ग्रामीण भागातला आणि शेतकरी आणि शेतमजूर लोक या ठिकाणी जास्त दिसतायत. त्यांचे पाल्यांना घडवणं फार कठीण आहे. कारण की तो थोडा अशिक्षित वर्ग या ठिकाणी आहे. कारण की आज आपण बघतोय, की धावपळीचं जीवन जगत असताना या ठिकाणी तो सर्व काही परिवारामध्ये नाही, तर तो या ठिकाणी व्यवसाय असेल, शेती असेल, त्याच्यामध्ये गुंतलेला आहे. घरी जर आपला या ठिकाणी पाल्य येत असेल, विद्यार्थी घरी जर येत असेल, तर त्याच्या जवळ बसून या ठिकाणी अभ्यास करून घेणं त्याला ते जमत नाही. काय वाटते? अ, शिक्षकाची निर्मिती त्याकरता झालेली आहे. कारण प्रत्येक पालकानं आपल्या मुलांना शिकावं हे काही अपेक्षित नाही. विशेषतः ग्रामीण भागात तर ते शक्य नाही. मी ज्या-ज्या वेळेस पालक मीटिंग झाल्या त्यावेळेस मी सांगतो, ती जबाबदारी आमची आहे.
फक्त तो मुलगा तो बसतो की नाही अभ्यासाला तेवढं पाहणं तुमचं काम आहे. ज्यांना जमतं त्यांनी हां, करावं. बरोबर. ज्यांना जमतं त्यांनी जरूर करावं. परंतु ज्यांना जमत नाही, कारण आम्ही शिक्षकच त्याच्यासाठी आहेत, करेक्ट. की त्यांनी मार्गदर्शन करावं. शिक्षक हा सर्वसामान्य मुलांसाठी आहे. हुशार मुलांसाठी शिक्षक नाही. हुशार मुलांसाठी शाळेचंही काही काम नाही. कारण ते आपोआप स्वतःचं निर्माण करतात. सर्वसामान्य मुलांसाठी शिक्षक असतो. त्या पालकानं पालकांशी संवाद साधून, पालकाशी कंटिन्यूअस राहून, पालक मेळावे घेऊन, त्या पालकांच्या घरी जाऊन, तो अच्छा. मुलगा काय करतो, काय नाही तेवढं त्या बारीक-सारीक गोष्टीवरती. पाहावं. कारण कसं आहे, केवळ 11 ते 5 म्हणजे काही शाळा नाहीये. नाही. तुम्ही 5च्या नंतर पालकांना भेटू शकता. कारण शिक्षकाची गोष्ट असं काही हे काही एखादे सोयाबीन पेरलं आणि त्याचं उत्पन्न तुम्हाला 3 महिन्यानंतर मिळालं अशी गोष्ट नाही. हे उत्पन्न तुम्हाला म्हातारपणी नाही, सुद्धा दिसू वारंवार लागतं. या ठिकाणी शिक्षकांवरती सुद्धा या ठिकाणी रोष निर्माण होताना दिसतोय पालक वर्गांचा. पालक वर्गाचा रोष निर्माण होणं साहजिक आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं, की माझा मुलगा चांगला झाला पाहिजे. परंतु ती केवळ एकट्याची जबाबदारी नाही, ती समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. आपण आपल्या मुलाला काय घरी काय करतो? कारण 6 तास जरी मुलं शाळेत असले, तर उर्वरित तास मुलं घरी असतात. जशी शिक्षकाची जिम्मेदारी अशी आहे, तशी पालकाची सुद्धा जिम्मेदारी आणि प्रत्येक पालकानं पाहायला पाहिजे, की बा तुमचा मुलगा जर शाळेत जर टाकला, तर त्या मुलाला लिहिता वाचता येतं का नाही? आता मी पाहतो बरेच मुलांना लिहिता वाचता येत नाही. नाही. तर हे केवळ शिक्षक तर त्यामध्ये आहेतच. त्यांची जबाबदारी आहे ती. परंतु पालकांनी पाहायला पाहिजे बा माझ्या मुलाला का येत नाही? आणि जास्त अपेक्षाही ठेवू नये, की अमक्याचा मुलगानं इतके टक्के मिळवले हो, म्हणजे हो, माझ्या हो. मुलाने राइट. तेवढे म्हणजे मिळवलेच त्यांना पाहिजेत. ताण वगैरे देऊ नये त्यांच्या. नाही, काही काही आवश्यकता नाही. त्याला लिहिता वाचता आलं, चांगल्या पद्धतीचं काय शेवटी पोटासाठी सर्वजण करतात. करेक्ट. तेवढा पैसा मिळवला भरपूर झालं. परंतु प्रत्येकाची अपेक्षा अशी म्हणजे एक सुजाण नागरिक बनवणं हे महत्वाचं सर्वात आहे. महत्वाचं ते, की चांगला भारतीय तो बनला पाहिजे. चांगला सुजाण नागरिक तो बनला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही सांभाळलं पाहिजे, समाजासोबतही चांगलं राहिला पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे. सर, या ठिकाणी अनेक पुरस्कार आपल्याला या ठिकाणी बहाल झालेला आहे. तर विविध पदावर या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. कारण की एक समाज प्रबोधन असेल, व्याख्यानं असेल, अनेक पुस्तकं आपण या ठिकाणी वाचलेल्या आहेत. आता आपण नेमकं नुकतंच या ठिकाणी तुम्ही मला पुस्तक या ठिकाणी भेट दिलेली आहे. खरोखर या ठिकाणी असं वाटतंय की वाचाल तर वाचाल. कारण की आज असं झालेलं आहे की वाचन फार कमी झालेलं आहे अनेक जणांचं. कारण की वाचल्याने या ठिकाणी माणसाची प्रगती होते. ही या ठिकाणी काळा दगडावरली रेषच आहे. कारण की त्याच्यावरच या ठिकाणी परिवर्तन घडलेलं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही आणि ते घडलेलं आहेच. सर, या ठिकाणी अनेक पुरस्कार या ठिकाणी आपल्याला जे अशा पद्धतीने या ठिकाणी जे बहाल झालेले आहेत, त्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये आणि त्याचं श्रेय कोणाला जाते काय वाटतंय? 2006 साली मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्लीला मिळाली. अ, मी समाजामध्ये काम करतो, मराठा संघाच्या माध्यमातून असेल आणि तसंही मला समाजामध्ये बोलणे, चालणे, लोकांच्या अडी-अडचणी दूर करणे, याबद्दल मला आवड आहे. तर कदाचित त्याच उद्देशातून मला तो डॉक्टर बाबासाहेब फेलोशिप मिळाली असावी. यासोबतच मला 2018-19 चा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मला या ठिकाणी मिळालेला आहे. अ, याचं जे सर्व श्रेय आहे ते आमच्या संस्थेला तर आहेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आहे, माझे आई-बाबा आहेत, माझी पत्नी आहे, मुलगा-मुलगी या सर्वांना त्याचं श्रेय जातं. समाजाचंच त्याचं भरपूर श्रेय आहे. माझ्या अंतरी खेडेकर गावाचं त्याचं श्रेय आहे, की ज्या गावानं मला आत्तापर्यंत सांभाळलं. माझ्या उंदरी गावाचं की ज्या ठिकाणी मी भरपूर काम केलं, त्या उंदरी गावाचं, त्या परिसराचं सुद्धा त्या ठिकाणी श्रेय आहे. वाचलं पाहिजेत आपण याच्याकरता तर हे आमच्या संस्थेनं खेडेकर साहेबांची भूमिका राहिलेली आहे आणि बघा मुलांसाठी सुद्धा आपण काही लिहिलं पाहिजेत, काही वाचलं पाहिजेत. म्हणून आमच्या संस्थेनं अशा प्रकारचे त्रैमासिक तयार केले. या सर्व त्रैमासिकामध्ये मुलांचे लेख आहेत, काही कविता आहेत, चारोळ्या आहेत, त्यांनी केलेलं विशेष कार्य आहे, याची नोंद घेतली जाते. हे प्रत्येक जे त्रैमासिक आहे, 3 महिने मिळून एक बनतं. तर हे प्रत्येक त्रैमासिक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं. जेणेकरून त्यांना लिहिण्याची, वाचण्याची आवड लागली पाहिजे. हे साहेबांचा, ताईंचा जो काही उद्देश आहे, त्या उद्देशानिमित्त हे तयार केलेले असे आता हे नुकतंच आपल्याला मी दिलं. लेटेस्ट. हे आताच लेटेस्ट ऑगस्टमध्ये तयार झाले, जुलैमध्ये तयार झाले. तर मित्रांनो, खरोखर या ठिकाणी या पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करिअर घडवावं. जेणेकरून या पुस्तकामध्ये जेही काही माहिती दिलेली आहे, ती माहिती या ठिकाणी आपल्या अंगीकारी या ठिकाणी रुजवल्या गेली पाहिजेत. हाच उद्दिष्ट या ठिकाणी खेडेकर परिवाराचा या ठिकाणी दिसतोय. कारण की आपण बघतोय, की सरांनी नुकतंच सांगितलेलं आहे, की हे जे श्रेय आहे त्यांना जे विविध पुरस्कार या ठिकाणी जो सत्कार त्यांचा झालेला आहे आणि हे जे कार्य करत आहेत, ते कार्य म्हणजे माझ्या गावाचं सांगितलंय, त्याच्यानंतर संस्थेचं सांगितलंय, त्याच्यानंतर परिवाराचं म्हणजे पत्नीचं सुद्धा सांगितलंय, मुलांचं सुद्धा सांगितलं आणि आई-बाबांचं सुद्धा सांगितलेलं आहे. हे श्रेय त्यांना जातंय. ते का जातंय? की कुठेतरी
सुसंस्कारित जे संस्कार आहेत ते संस्कार या ठिकाणी बालपणी त्यांच्यावरती या ठिकाणी रुजवले गेलेले आहेत. विविध विषयांवर संवाद केलेला आहे की आज जीवन जगत असताना मनुष्याने या ठिकाणी कसं जगलं गेलं पाहिजेत. आपल्या परिवारामध्ये जीवन जगत असताना मुलांबाळांसोबत या ठिकाणी सुसंवाद या ठिकाणी कसा साधला गेला पाहिजेत, त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रकाश या ठिकाणी टाकलेला आहे. आणि पुनश्च आभार मानावेसे वाटतात की आदरणीय ॲडव्होकेट युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि सौभाग्यवती आदरणीय माजी आमदार रेखाताई खेडेकर. कारण त्यांनी एक छोटंसं एक शिक्षणाचं रोपटं लावलं आणि त्या सामाजिक दायित्वाच्या निभावून या ठिकाणी वृक्ष या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच वटवृक्षाच्या माध्यमातून त्याच छायेखाली हे सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी काम करत आहे आणि आपला परिवार सुद्धा या ठिकाणी चालवत आहे आणि समाजामध्ये सुद्धा या ठिकाणी नाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कमवत आहे. आणि तोच एक आदर्श घेऊन आज या ठिकाणी सर आज शहाजीराजे विद्यालय उदयनगर म्हणजे उंदरी इथून ते सेवानिवृत्त या ठिकाणी झालेले आहेत. परंतु शिक्षणासोबत त्यांची नाळ अजूनही या ठिकाणी झुंपलेली आहे. ती का झुंपलेली आहे? कारण त्यांनी बघितलेला तो संघर्ष, त्यांनी घेतलेलं जे शिक्षण ते या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी अंगीकारावं, हाच उद्देश या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून घेण्याचा आमचा आहे. आणि सर्व पुनश्च सर या ठिकाणी आपल्या भावी वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.